स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये। तर आय होप तुम्ही सगळेजण चांगले असाल आणि चांगले राहा। तर माझं नाव आहे विकी आणि मीच राहायला आहे गावाकडे। हे आहे आमचं पत्र्याचं घर छोटंसं। तर ह्या ठिकाणी जे आहे आपल्याकडे तर काही ट्रायपॉड नाही। तर आज जे आहे आपण म्हणजे आपला देशी जुगाड तरीक्याने जे आहे ट्रायपॉड आणि आपला छोटासा बल्ब आहे ते बसून जे आहे आपण असे वरी लाईट करणार आहे, जेणेकरून की आहे आपण आता जो शूट घेतोय तो आपल्याला जर एखाद्या वेळेस नंतर संध्याकाळच्या टायमाला अगर सकाळच्या टायमाला घ्यायचा असेल तर क्लिअर येईल। कारण की जे आहे आपल्याकडे काही एकदम भारी फोन नाही आणि माझा फोन कोणता आहे ते बी तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ बघा लास्ट पर्यंत आणि मी कसा जुगाडला होता ते देखील या व्हिडिओमध्ये तुम्ही बघा। आपण जे आहे आपल्या घरातून एक आणलाय बल्ब आणि हे जे आहे तुटलेलं होल्डर आणि हे चांगलं होल्डर आहे। तर हे होल्डर जे आहे ह्याला चिटकायचं एकदम आणि नीट करायचंय आणि हे वायर घरामध्येच होतं। तर हे आपल्याकडे टेस्टर ही पकड आणि आपण जे आहे ह्याच्यापासूनच जे आहे आपले ट्रायपॉड सारखी लाईट आपण आपल्या व्हिडिओ शूट करण्यासाठी बनवणार आहेत येतं। आणि ह्याला जसं आहे सगळा खर्च येतो 100 रुपये। जसे हे सगळं आणायचं म्हणलं बाहेरून विकत तर आपल्याला आहे 100 रुपये खर्च येतं। तर आपण बनवूयात घरच्या घरी आपण ट्रायपॉड सारखी लाईट। चला आपलं जे आहे या ठिकाणी बल्ब हे बल्बाला जे आहे आपण या ठिकाणी जे आहे होल्डर जोडले, होल्डरला वायर आणि वायरला पिन जोडून आपली झाली। तर आपण जे आहे आता आपल्याला जिथं लावायचं त्या ठिकाणी आपण हे लावून घेऊया। सगळ्यात पहिल्यांदा बघू आपण जे आहे बल्ब चालू झालाय का नाही हे बघू आणि नंतर आपण बल्ब लावू। तर चला बघूया बल्ब चालू झालाय का। जोडून झालेला आहे आणि तुम्ही जसं की आता पाहू शकता हा किती अंधार आहे। आणि या ठिकाणी जे आहे मला व्हिडिओचं जे आहे पहिला इंट्रो जर रेकॉर्ड करण्यासाठी प्रॉब्लेम येतं, त्याच्यामुळे जे आहे मी हे देशी जुगाड लावून बनवलेलं आहे। तर चला बघूया आपण हे चालू होतंय का नाही ते। मित्रांनो आपण जे आहे वरी त्या ठिकाणी जे आहे एक खिळा घालून तिथं बल्ब अडकून ठेवला, म्हणजे जे आहे आपला ट्रायपॉडच्या जे आपण बनवेल तर तिथं अडकणार होता मोबाईल। तर त्याच्या मागच ते बल्ब राहणार आहे, जेणेकरून जे आहे आपल्या तोंडावर त्या ठिकाणाहून उजेड आला पाहिजे आणि आपला व्हिडिओ जे आहे क्लिअर आला पाहिजे। त्यासाठी आपण जे आहे ते अडकून घेऊयात। मित्रांनो आपला जे आहे या ठिकाणी बल्ब लावून झालेला आहे। हे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जे आहे आपण बल्ब लावलेला आहे। हे जे खाली आपण हे लोखंडाचा रॉड लटकवला आहे तर ह्याला आपण जे आहे अलीकडं मोबाईलचं जे आपले सध्या जी मी सेल्फी स्टिक हातात धरली आहे ती या ठिकाणी जे आहे आपण अडकून तिथं मोबाईल लावणार आहोत आणि तिथून जे आहे आपला या ठिकाणी व्हिडिओ रेकॉर्ड चांगल्या पद्धतीने जे होणार आहे। तर चला आपण तुम्हाला दाखवतो मी या ठिकाणी सेल्फी स्टिक कशी लावणार आहे। तर तुम्हाला मित्रांनो तुम्ही पाहू शकता आम्ही जे आहे इथं वरी एक खिळा इथं पत्र्यामध्ये घातलेला आहे आणि या ठिकाणी सेल्फी स्टिक लावली आणि इथं जे आहे इथं आपण मोबाईल लावून या ठिकाणी बल्ब लावलाय। मग बल्ब लावून इथं ह्या मोबाईल लावला आणि आपल्याकडं हे केलं तर आपलं जे आहे तोंडावर चांगला प्रकाश येईल, त्याच्यामुळे हे बल्ब लावलेला आहे। आणि सेल्फी स्टिक इथं आपण मोबाईल अडकून जे आहे व्हिडिओची पहिल्यांदा सुरुवात करताना आपण रेकॉर्डिंग करणार आहे। त्यासाठी जसं की ते लाईटचे ट्रायपॉड भेटतात ते आपण तर काय आता सध्या म्हणजे घेऊ शकत नाही, कारण ते घेण्यासाठी जे आहेत खूप पैसे लागतात। त्याच्यामुळे आहे आपण आहे जे तर एकदम म्हणजे गावठी तरीक्याने जे आहे आपण हे बनविला आहे पूर्ण। हा जे उजेड आहे तुम्ही पाहू शकता, हा जे आहे मी आता बनवलेला ह्या जो आहे ट्रायपॉड हे असा आपला देशी तरीक्याने तर त्याच्यामुळे जो आहे असा हा उजेड पडू शकतोय। आणि मी जे आहे इथून पुढे जे आहे तर पहिला व्हिडिओचा जे मला शूट करण्याच्या अगोदर जी काही तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायची असेल ती माझी आजपासून जे आहे याच ठिकाणावर येईन। कारण की जे आहे का या ठिकाणी जे आहे लाईटचं एकदम व्यवस्थित काम झालेलं आहे आणि माझा जो फोन आहे तो आहे सॅमसंग M11, त्याला आहे 3 GB रॅम 32 GB स्टोरेज। तर मी प्रत्येक व्हिडिओ बनवतो आणि व्हिडिओ बनवायचा झाल्यावर युट्यूबला अपलोड करून जे आहे तर तुम्हाला व्हिडिओ डिलीट करावा लागतो। जर व्हिडिओ नाही डिलीट केला तर माझ्या मोबाईलचा स्पेस पूर्ण भरतो। तर माझा जो आहे 3 GB रॅमचा मोबाईल आहे, तर त्याच्यातूनच मी जे आहे व्लॉग शूट करतोय सध्या। तुम्ही आता पाहू शकता या ठिकाणी जे आहे 7 वाजलेले आहेत आणि बाहेर जे आहे थोडा अंधार पडायला आहे, तरी पण आपण जे आहे व्हिडिओ क्लिअर काढू शकतोय। तर आपण जे हे जुगाड बनवले ह्याच्यामुळेच आपण व्हिडिओ क्लिअर काढू शकतोय। तर हे जुगाड कसं बनवलंय तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन असाल तर कमेंट करा। तर आपण भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये। धन्यवाद, जय श्रीराम।